नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2025 या वर्षातील पृथ्वी शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली होती? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतामध्ये या ठिकाणी 2025 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पृथ्वी शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 99 क्रमांकाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डॉक्टर मृदुला गर्ग असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, प्रश्न आणि माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. तर 99 क्रमांकाचं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचं उद्घाटन होणार आहे डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते. ठीक आहे, एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही महामंडळ आहे त्याचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत मिलिंद जोशी. साताऱ्यामध्ये हे या ठिकाणी 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साताऱ्यामधील हे 4थ्या क्रमांकाचं साहित्य संमेलन असणार आहे. तब्बल 32 वर्षाच्या नंतर साताऱ्यामध्ये हे साहित्य संमेलन भरणार आहे. याच्या अगोदरचे साताऱ्यामधील 3 संमेलन कधी झाले? तर पहिलं झालं 1905 मध्ये, दुसरं झालं 1962 मध्ये आणि तिसरं झालं 1993 मध्ये. बरोबर? आता या ठिकाणी 99 क्रमांकाचं होणार आहे. बरोबर, हे आहे 4थ्या क्रमांकाचं. ठीक आहे, प्रश्न आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल. याच्या मागचा उद्देश काय असतो तर लिहून घ्या. आपली जी काही मराठी भाषा आहे आणि संस्कृती आहे त्याला या ठिकाणी प्रोत्साहन देणे, लेखकांना एकत्रित आणणे, या ठिकाणी याच्या मागचा हा उद्देश आहे. ठीक आहे, हे जे काही मराठी साहित्य संमेलन झालं पहिलं झालं होतं 1878 मध्ये पुण्यामध्ये. त्यावेळेस अध्यक्ष होते महादेव गोविंद रानडे. मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. लेटेस्ट 2023 मध्ये 96 क्रमांकाचं झालं वर्ध्यामध्ये. त्यावेळेचे अध्यक्ष होते निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. त्यानंतर 2024 मध्ये 97 क्रमांकाचं झालं अमळनेर, या ठिकाणी रवींद्र शोभणे अध्यक्ष होते. त्यानंतर 2025 मध्ये 98 क्रमांकाचं दिल्लीमध्ये डॉक्टर तारा भवाळकर असं त्यांचं नाव आहे. आता त्यानंतर 99 क्रमांकाचं होणार आहे साताऱ्यामध्ये, ज्याचे अध्यक्ष असणार आहेत विश्वास पाटील. पहा, कन्फ्युजन होऊ शकतं. जे काही 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचं उद्घाटन होणार आहे डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या मार्फत, परंतु त्याचे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे, आता या ठिकाणी ज्यांनी आपली जी काही चालू घडामोडीची पोलीस भरतीची जी काही टेस्ट सिरीज आहे ती खरेदी केलेली आहे. बरेच जणांचं काय येतो या ठिकाणी इश्यू की सर आम्ही जेवढेही प्रश्न आहेत, बरोबर का नाही, जेव्हा आम्ही प्रश्न सोडवतो तेव्हा त्याचं या ठिकाणी आम्हाला सोल्युशन मिळत नाहीये. आमचा कुठला प्रश्न चुकला, कुठला प्रश्न बरोबर आला हे आम्हाला समजत नाहीये. लक्षात घ्या, जेव्हा तुमचा शेवटचा प्रश्न सॉल्व्ह होईल ना तेव्हा या ठिकाणी वरच्या साईडला उजव्या बाजूला 3 लाईन दिसतील अशा प्रकारे. का 1 2 3, बरोबर का नाही? या लाईनला क्लिक करायचं आहे. या लाईनला क्लिक केलं की खालच्या साईडला लगेच सबमिट नावाचं ऑप्शन येतं. बरोबर, आणि हे सबमिट केलं की तुम्हाला तुमचे बरोबर आलेले उत्तरं, चुकलेले उत्तरं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लगेच दिसून येतील. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार टिंबटिंब यांना प्रदान करण्यात आलेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनंत अंबानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनंत अंबानी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ह्युमन सोसायटीच्या द्वारे जागतिक मानवतावादी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर या ठिकाणी यांना जो काही हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तो कशासाठी देण्यात आला त्याच्यावरती चर्चा करूया. यांनी काय केलेलं होतं, त्यांच्या वनतारा प्रकल्पाद्वारे वन्यजीव संरक्षण आणि पशु कल्याण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यासाठी ग्लोबल ह्युमन सोसायटीकडून प्रतिष्ठित ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे, ज्यामुळे ते हा पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांना हा सन्मान प्राणी बचाव, उपचार,
पुनर्वसन व संवर्धनातील नेतृत्वासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे त्यांनी हा एक प्रकारे इतिहासच या ठिकाणी रचलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. ग्लोबल AI शो 2025चं आयोजन कोठे करण्यात आलेलं होतं? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अबुधाबी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल AI 2025 मधल्या शोचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. ग्लोबल AI शो 2025 कुठे आयोजन करण्यात आलं? अबुधाबीमध्ये. प्रश्न आहे या ठिकाणी एखाद्या समिट बद्दल, एखाद्या शो बद्दल. तर लगेच बाकीचे जे काही वेगवेगळ्या समिट्स होत असतात, परिषदा होत असतात, त्या कोठे झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये, COP30 हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी, पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लद्दाखमध्ये, पहिले जागतिक मोठ्या मांजरींची परिषद भारतामध्ये, G20 शिखर परिषद 2025 झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये, COP31 हवामान शिखर परिषद 2026 मध्ये तुर्की या ठिकाणी होणार आहे, सुजलाम भारत शिखर परिषद 2025 नवी दिल्लीमध्ये, पृथ्वी शिखर परिषद गांधीनगर म्हणजेच भारतामध्ये, ग्लोबल AI शो 2025 अबुधाबी या ठिकाणी आणि 99 क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे साताऱ्यामध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 4. SIR बरोबर अत्यंत चर्चेत असलेली ही न्यूज आहे. SIR याचा 100% फुल फॉर्म विचारला जाणार. तर या SIR अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटायझेशन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. SIR फुल फॉर्म काय? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बरोबर. SIR 2026 विशेष सघन सुधारणा असं याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं. ठीक आहे. प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीचे जे काही नवनवीन प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी संग्रहालय बन्नेरघट्टा बायोलॉजिकल पार्क, भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत या ठिकाणी, मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारं भारतातील पहिलं राज्य कर्नाटक, भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित होणार? तर आंध्र प्रदेशमध्ये, 100% सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेलं भारतातील पहिलं राज्य कोणतं? तर गोवा, भारतातील पहिलं जनरल झेड थीम म्हणजे जेनजी थीम असलेलं पोस्ट ऑफिस IIT दिल्ली या ठिकाणी सुरू झालं, जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारं भारतातील पहिलं विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि SIR अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटायझेशन करणारं पहिलं राज्य ठरलं आहे राजस्थान राज्य. पुढचा प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी इंटरनॅशनल माउंटेन्स डे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी म्हणजेच 11 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाचा मागचा उद्देश पर्वतांचे महत्त्व, त्यांच्या समोरील धोके, हवामान बदल, अतिशोषण आणि शाश्वत पर्वतीय विकासासाठी जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे, ज्यामुळे पर्वतीय प्रदेशातील लोकांचे जीवन सुधारते आणि पृथ्वीच्या जैवविविधतेचे रक्षण होते. आणि या वर्षीची थीम आहे ग्लेसियर्स मॅटर फॉर वॉटर फूड अँड लिव्हलीहुड्स इन माउंटेन्स अँड बियॉन्ड. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर.
बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. सबमरीन ताकदीमध्ये भारत कितव्या क्रमांकावरती आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपला भारत देश या ठिकाणी 7व्या क्रमांकावरती आहे. कशाच्या बाबतीमध्ये? सबमरीन ताकदीच्या बाबतीमध्ये. मग कधी कधी काय होतं माहितीये का, अशा प्रश्नांमध्ये कधी कधी फिरून प्रश्न विचारला जातो की बाबा नो ठीक आहे 7व्या क्रमांकावरती भारत आहे, मग पहिल्या क्रमांकावरती कोण आहे, दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे, पहिल्या क्रमांकावरती जो देश आहे त्याच्याकडे सबमरीन किती आहेत, भारताकडे किती आहेत, तर त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती लिहून घ्या. पहिल्या क्रमांकावरती आहे अमेरिका. अमेरिकाकडे जवळपास 70 या ठिकाणी सबमरीन आहेत. 2 नंबरला आहे रशिया, किती सबमरीन आहेत? 63. 3 नंबरला आहे चायना, किती सबमरीन आहेत? 61. त्यानंतर 4 नंबरला इराण, 25 सबमरीन. 5 नंबरला जपान, 24 सबमरीन. 6 नंबरला या ठिकाणी साऊथ कोरिया, 22 सबमरीन. आणि 7 नंबरला आपला भारत देश आहे. भारताकडे एकूण 18 सबमरीन आहेत. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामुळेच या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 7व्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश सबमरीनच्या ताकदीमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या खेळाडूने विश्वनाथन आनंदला हरवून जेरुसलेम मास्टर्स 2025चं विजेतेपद जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी अर्जुन इरिगाईसी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अर्जुन इरिगाईसी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी विश्वनाथन आनंद यांना हरवून जेरुसलेम मास्टर्स 2025चं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. भारतीय लष्कराचे पहिले कम्युनिटी रेडिओ स्टेशन कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए फॉर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भारतीय लष्कराचं पहिलं कम्युनिटी रेडिओ स्टेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. चलता चलता आपण अरुणाचल प्रदेश बद्दल सुद्धा रिव्हिजन टाकूया. आपल्या या राज्याची स्थापना झाली 20 फेब्रुवारी 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू, राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि राजधानी आहे इटानगर. 2 महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुबानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा. या ठिकाणी 4 महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुइया, चलो, वांचो आणि पोनुंग. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पेटा इंडियाचा 2025 या वर्षातील सर्वोत्तम व्यक्तीचा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रवीना टंडन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवीना टंडन असं त्यांचं नाव आहे. पेटा इंडियाचा 2025चा वर्षातील सर्वोत्तम व्यक्ती हा जो काही अवॉर्ड आहे तो यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित होण्यासाठी आरबीआयची मान्यता मिळालेली भारतातील पहिली पेमेंट बँक कोणती ठरली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फिनो पेमेंट बँकेला या ठिकाणी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये जे काही कन्व्हर्जन आहे बरोबर का नाही, तर या ठिकाणी रूपांतरित होण्यासाठी आरबीआयची मान्यता मिळालेली आहे. स्मॉल फायनान्स बँकेमध्ये रूपांतरित करण्यासाठी आरबीआय कडून तत्वतः मान्यता मिळालेली ही भारतातील पहिली पेमेंट बँक आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, 2025चा स्क्वॅश विश्वचषक कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे? तर पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2025चा स्क्वॅशचा वर्ल्ड कप या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे या विश्वचषकाचं. शेवटचा प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. लुआना लोपेस लारा कोणत्या देशातील व्यक्ती आहेत आणि ती जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीशांपैकी एक बनलेली आहे? म्हणजेच काय? वर्ल्ड्स यंगेस्ट वुमन बिलियनियर. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिलियनियर बनलेत. बी फॉर बिलियनियर, बी फॉर ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांचं नाव आहे लुआना लोपेस लारा. ब्राझीलच्या आहेत, 29 वर्षाच्या आहेत आणि वर्ल्ड्स यंगेस्ट वुमन बिलियनियर बनलेले आहेत. म्हणजे जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित सेल्फ मेड महिला अब्जाधीशांपैकी त्या एक बनलेल्या आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारत सरकारद्वारे समर्थित सहकारी राईड हेलिंग ॲपचं नाव काय आहे? आपली टॅक्सी, भारत टॅक्सी, जनता टॅक्सी की सुविधा टॅक्सी? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.